दहिवडीच्या इंगळे माळावर आपण पाहतो की मनोज जरांगे पाटलांची सभा होते आणि हे 8 वाजता सुरू होईल। त्यापूर्वी आपण पाहतो की उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। काय मनोज जरांगे बोलणार या संदर्भात लोकांमध्ये किंवा एकूण सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे। मला सांगा की अनेक सभा पाहताय, बारामतीत सभा आता काही वेळ सुरू होईल आणि त्याच्यानंतर शेवटची सभा इथली होणार। काय वाटतंय, काय अपेक्षा आहे? मनोज जरांगे काय बोलतील आणि सरकार या मनोज जरांगे जे बोलतात त्याचं काही गांभीर्याने घेतील आणि काही निर्णय घेतील असं वाटतं? 100% घ्यावा लागेल शासनाला। जर हे गेंड्या कातडी सरकार जर आमच्या मागण्या मान्य करत नसेल तर होणाऱ्या पुढच्या नुकसानाला किंवा होणाऱ्या तीव्र पडसादाला हे शासनच जबाबदार आहे सर्वस्वी। आमच्या सर्वांचं हेच मत आणि आम्ही पूर्णपणे ठाम, आमचा तालुका असेल, आमचा जिल्हा असेल, पूर्णपणे मनोज जरांगे पाटील साहेबांचे आम्ही पूर्णपणे ठाम त्यांच्या मागे आहोत आणि ते जे बोलतील तेच आमच्या मराठा समाजाची पूर्व दिशा असेल इथून पुढे। इथल्या सभेला साधारण किती लोक येतील असं काय तुमचा अंदाज? साधारणपणे 2 ते 3 लाख लोक जमतील असा आमचा एक अंदाज आहे। 2 ते 3 लाख जमतील। मला सांगा की मनोज जरांगेंचे जर भाषण पाहिलं तर अतिशय शांत पद्धतीने बोलतात आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही याची सुद्धा ती काळजी घेत आहेत। वादळापूर्वीची शांतता आहे म्हणून अशा प्रकारचं भाषण त्यांच्याकडून होतंय असं वाटतंय? नाही, त्यांची तर प्रत्येक सभा असेल ती शांत पद्धतीनंच आहे। इथली सभा जी आहे त्या पद्धतीनं आम्ही नियोजन केले, स्वयंसेवक आहे त्या पद्धतीनं आम्ही शांत कसं पडेल पार ते आम्ही पाहतोय। खरं तर अल्टिमेटम सरकारला दिलेलं 4 दिवस राहिलेले आहेत। 4 दिवसात सरकारनं निर्णय घेतला नाही तर पुढची भूमिका मनोज जरांगे जी घेतील ती तुम्हाला मान्य असेल का आणि काय नेमक्या धोरण असणार आहे? 100% जरांगे पाटलांची 24 तारखेनंतरची भूमिका आम्हाला मान्य असेल। त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक मराठ्यांचा वाघ, मराठ्याचा योद्धा आणि जे संस्कार संस्कृती महाराजांनी घालून दिली तेवढे त्याच्यापेक्षा चांगले संस्कार जरांगे पाटलांच्या रक्तात दिसत आहेत आणि त्या संस्काराला धरूनच आम्ही जरांगे पाटील जे पण भविष्यामध्ये निर्णय घेतील तो तर विषय आहे। कसं आहे, आता हे जर समजा ह्या शासनाच्या हातात काय नाही अशी आमची परिस्थिती झालेली आहे। ह्यांच्या हातात काय नाही, ह्यांना मागून उपयोग नाही। जे मागायचं होतं ते अगोदरच महिन्यापूर्वी मागितलं आणि ते दिलं नाही, मान्यच आहे। तरी पण त्यांच्या विनंतीला मान देऊन फक्त आम्ही 1 महिन्याचा अल्टिमेटम मागितला आणि अजून अधिकचे 10 दिवस मागितले आणि ती 24 तारीख मला वाटतंय उद्याच्या 24 तारखेला संपते। त्याच्यानंतर मग आमचा एकच विषय असेल, जर त्यांनी आज या दहिवडीच्या प्रांगणामध्ये, इंगळे प्रांगणामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या शेवटच्या सभेमध्ये जर निर्णय घेतला की बाबा 4 दिवसामध्ये जर त्यांना आम्हाला आरक्षण देता आलं नाही किंवा एक चांगली काय असं लिखित स्वरूपात देता आलं नाही तर त्याच्यानंतरचा जो पण जरांगे पाटील शब्द टाकतील, निर्णय घेतील, दिल्लीला जायचं असेल त्यांनी कसं आहे, आता अंत बघू नये सरकारनं। हे कसं झालंय, बऱ्याच दिवसापासून 20, 30, 40 वर्ष झालं इथं कागद आहे तिथं दे असल्या सगळ्या गोष्टी फायनल झालेल्या आहेत त्या आणि ह्या सगळ्याहून सुद्धा मागच्या आरक्षणाला त्यांनी स्वतःहून सीएम साहेब असतील, डेप्टी सीएम असतील, विश्व असेल हक्क, त्या सगळ्यांनी येऊन त्यांना सांगितलेलं आहे की बाबा 1 महिना थांबा, 1 महिन्यामध्ये तुम्ही हे शांततेत सगळं संपवा। त्याच्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आंदोलन झाले नाही आणि ते असताना सुद्धा महिना संपून 10 दिवसाचा अल्टिमेटम देऊन जर त्यांनी काही निर्णय 24 तारखेपर्यंत घेतला नाही तर मग सरकार जसं आकाश म्हणला गेंड्याच्या कातडीत आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांना घ्यायची असं स्पष्ट होतं। मग या सभेमध्ये जर 2, 2.5, 3 लाख लोक, हे सोपं काम नाही। एखाद्या राजकीय माणसाची सभा घ्यायची असती तर कोट्यावधी रुपये खर्च केला असता। आम्ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली मानखटावमधली दहिवडीतली लोक बघतोय, 8च दिवसामध्ये 5 पैसे हातामध्ये नसताना 3 लाख लोकांच्या सभेचं नियोजन करणं हे मराठ्यांच्या रक्तात आहे, संस्कारात आहे, संस्कृतीत आहे, म्हणूनच घडतंय। ज्या आरती संबंध महाराष्ट्रामध्ये मुंगी सुद्धा त्यांच्या पायात मरत नसताना सुद्धा एवढं मोठं आंदोलन होत असताना एवढ्या चांगल्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे आणि आमचा हक्क आहे, आमचा ते द्यायला पाहिजे। एवढं सगळं असताना जर तुम्हाला जाग येत नसेल तर मग 1 जरांगे पाटील आता तयार झालेत, 1 लाख जरांगे पाटील, 1 कोट जरांगे पाटील तयार होतील आणि मग शासनाच्या हातातनं या सगळ्या गोष्टी जातील आणि ज्यावेळेस शासनाच्या हातातनं या सगळ्या गोष्टी जातील त्यावेळेस मात्र शासनाला दुसरा कुठला पर्याय राहणार नाही। म्हणून आमच्या सहनशीलतेचा, संस्काराचा, संस्कृतीचा, या सगळ्या छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा अंत न बघता त्यांनी या सभेनंतर आणि 24 तारखेच्या महाराष्ट्र शासनानं 100% निर्णय घ्यावा आणि जे पण काय आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्या। आमचा अंत पाहू नका, वेगळे परिणाम एकूणच आम्ही आरक्षण आणि आम्ही आरक्षण मिळवणार भूमिका हे सर्व समन्वयक घेताना दिसतात। झी मीडिया, सातारा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे